नमस्कार, मी आहे संतोष शिंदे. माझ्या ट्युटोरियलला आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मी चालले आज एका मंदिराची स्थापना आहे, म्हणजे मंदिराचं उद्घाटन आज आहे. तर मी चालले आहे. आत्याने मंदिर बांधलं आहे साईबाबांचं, तर त्याचं आज उद्घाटन म्हणजे स्थापना आहे मूर्तीची. तर आम्ही तिकडेच चाललो आहोत. आपण चालले गुलाबते. तर गुलाबते मला काल रात्री सांगितलं की आपण सकाळी लवकर जायचं आहे आणि मी तयारी 7 वाजल्यापासूनच तयारी करून आहे. आता वाजलेत 9, म्हणजे 9:30 झालेत आणि मला ती अशी बोलली की आपण 8:30लाच निघायचं. म्हणून मी लवकर तयारी केली. का म्हटलं की पटापट जर तयारी झाली नाही तर मग वेळ होईल, म्हणजे मला आणि ती लवकर निघेल. तर आता मी तिच्याकडे तयारी करून, म्हणजे जेव्हा मी 8:30ला गेली तेव्हा ती म्हणाली नाही अजून वेळ आहे मला. मी परत आली. मग तेव्हापासून आतापर्यंत माझा जो चेहरा आहे ना तो आता सगळा उतरत आला, म्हणजे जी पावडर वगैरे लावली होती ती पण निघत आली. चेहरा आता बघा तुम्हाला कसं वाटतं. आता मी काय तयारी नाही करणार, कारण एकदा तयारी केली आणि परत त्याच्यावर तयारी केली ना तर चेहरा आपला काळपट होतो. म्हणून मग जो आहे ना तशाच प्रकारे मी चेहरा ठेवला आहे. अजून काय पावसाळा थांबला आहे नाही, पण आता बघूया कधी थांबतोय. चला मग तिथे जाऊन बघूया की मंदिर कसं आहे, किंवा काय छोटा काय होईल हा व्हिडिओ मी नक्कीच टाकेन, तर नक्कीच बघा. जे नवीन मंदिर मी बोलले ते आहे हे नवीन मंदिर. खूप मस्त आहे. आतमधून पण खूप छान वाटतं आणि बाहेरून पण बघताना छान वाटतं. भटजी काकांच्या पाठून जे उतरते त्या आत्याने बांधलं आहे हे मंदिर. आतमध्ये मूर्तीची स्थापना चालू आहे आणि इकडे कांदा. जेव्हा आम्ही घरातून येत होतो ना तेव्हाच मी हिला बोलली होती की तुला तिथे जाऊन ना काहीतरी करायला लागणार. आणि हे बघा इथे आता ही प्रसादी करते. प्रसादी सरळ कर नाहीतरी एखाद दुसरं जास्त करशील का ते सरळ कर म्हणजे झालं. कोणीकडे आहे साई मंदिराचं, इकडे कळस चढवण्यात येतोय. दोन मिनिटं. वन सेकंड. ज्या आत्याने हे मंदिर बांधले त्यांचा मुलगा पप्पा जो मी तयार केलाय ना तो आता कळसाला घालते. समर्पयामि जो हार हा घातला जातोय कळसाला तो मी केलाय मगाशी तयार. आणि हा बघा मोठ्या कळसाला हार घालण्याचा. आम्ही सर्वजण बसलो होतो घरामध्ये, कारण मंदिरामध्ये होम हवन आणि सत्यनारायणची महापूजा चालू आहे म्हणून. आले तुझ्यासाठी थांबले जोशी का आतमध्ये या. हो आता असं घेऊन आत
ते फिरून या त्यांचं गुरुजी इकडे जरा थोडा. आता तुम्ही आहे ना इथं इथं उभे. या दोघांना त्या उजव्या हाताचे. हे बाळा बाजूला हां हां. घे, घे. दिसतायत तुम्हीच्या मिसेस असं एकटेच आहात. बाळा जरा इकडे नाही जा तुम्ही तिथं राहा यांच्या इथे हां इथे इथे बरं असं यजमान म्हणून या जा तुम्ही पण. बाबू पण जाऊ. हां हां दिसतात म्हटले तर तुम्ही पुढे हॅलो अभिषेक करायचा हे सगळे काका लोक आले होते. देवासमोर ठेवा खाली आरती देवाची आणि इथे बसायला आधी अभिषेक होऊ दे. हो आणि मग आरती इथे तर काही बसा. घरातल्या मंडळीचे बसा सगळ्यांनी. यज्ञाकडे तोंड करून बसा. आटले सर फक्त घरातली मंडळी याला मागत नाही. घरातली मंडळी फक्त बसा घराची मंडळी बसा फक्त ऐकेलं इकडे पुढे पूर्वेला तुमच्या हातात घेड त्याच्याकडे द्या. पास घेतलं की तुम्ही घेतलं. महाराजांनी हे नृत्य नांदेडचे आहे. गेली 40 वर्षापासून मठात असतात. 40 वर्षापासून फॉरेनला आहे. परदेशात आहे सर. हो त्यांच्या नाती आहे ते संन्यासी आहे. भावाचं वगैरे बहिणीचं वगैरे सगळं परदेशात. आपण जंगलवाडीचं ना ग एकाच ठिकाणी सगळ्यांना कार्य चिंतार्थ मनोरथ. काका तर सगळ्यांना माहितीच आहे. ते सामान बनवायच्या तयारीत आहेत. म्हणजे सगळं झालंय तर सामान मागतायत. चालू आहे एवढं. हां
ते पण दे, ते पंच ते सगळं आहे. माझा नमस्कार करून झाला तर माझ्यावर माझी आत्या आली होती, तर ती आता नमस्कार करते. नाही नाही, असं असं होता नमस्कार करून झाला. आता प्रसादी खायची वेळ आली, तर इकडे प्रसादीमध्ये ठेवले होते आणि लगेचच महाप्रसादाला सुरुवात झाली. तर इकडे पंगत बसली होती. दुसऱ्या साईडला पण महाप्रसादाची पंगत बसली होती, तर आम्ही पण इकडे महाप्रसाद घेण्यासाठी बसलो होतो. तर हा आहे आजचा महाप्रसाद, खूप मस्त आहे. दादा हे बाबा नाकात बाबा जेवायच्या मागाय लवला. तर हाच होता साई मंदिराच्या स्थापनेचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ बघत राहा. थँक्यू.